नए साल के मौके पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने आज कोराडी में महालक्ष्मी जगदम्बा माता के दर्शन किए। इस अवसर पर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना के तहत कोराडी देवस्थान की ओर से कोराडी से अयोध्या तक यात्रा बस रवाना की गई। कोराडी महालक्ष्मी जगदम्बा देवस्थान की ओर से कोराडी से अयोध्या तक की यात्रा बस की शुरुआत आज नए साल के मौके पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने हरी झंडी दिखाकर की। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना के तहत कोराडी देवस्थान से हर महीने में 2 बार लाड़की बहन इस योजना का लाभ ले सकेंगी। इस मौके पर मीडिया से बात करते हुए बावनकुळे ने देशमुख हत्याकांड के साथ अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीने आणि कालांतराने मुख्यमंत्री यात्रा दर्शन योजनेमध्ये कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या अशी आम्ही वारी चालू करतो आहे। आज शुभारंभ झाला आहे। 1 तारखेला आणि 15 तारखेला 2 बसेस आमच्या कोराडी महालक्ष्मीमधून या ठिकाणी जातील। 4 दिवसाचा हा प्रवास आहे जाण्या येण्याचा। आम्ही या ठिकाणी कोराडी महालक्ष्मी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये या सर्वांचा राहण्याची व्यवस्था, जाण्या येण्यापासून सर्व काळजी घेणे, सर्व व्यवस्था या कोराडी महालक्ष्मीने उभ्या केलेल्या आहेत। मला वाटतं हा उपक्रम खूप दिवसापासून करण्याची आमची योजना होती। आज आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे। मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट तयार करावं लागतं। मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे, म्हणजे तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षा झाली पाहिजे। म्हणून काही काळ सरकारला लागतो, ते द्यावा लागतो।